अमेरिका व इराण यांच्या युद्धाचा संपूर्ण देशावर मोठा परिणाम झालेला आहे आणि जळगाव जिल्ह्यावर देखील व्यावसायिक सिलेंडर पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालेला आहे किंवा घरगुती सिलेंडर संदर्भातली नेमकी परिस्थिती काय आहे, पेट्रोल डिझेल संदर्भातला आपल्याकडे साठा किती आहे, या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी सर आहेत. सर, काय सांगणार? लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे, वेगवेगळ्या एजन्सीजवर गर्दी व्हायला लागलेली आहे. नेमकी अधिकृत माहिती आपल्याकडे काय आहे, कशा पद्धतीने साठा आपल्याकडे आता सध्या उपलब्ध आहे? अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा निश्चित थोडा परिणाम हा जळगाव जिल्ह्यावर किंवा संपूर्ण देशावर झालेला आहे. तथापि मी ग्राहकांना निश्चिंत करू इच्छितो की घरगुती गॅस सिलेंडरचा साठा हा कंपन्यांकडे साधारणतः 15 दिवसांचा पुरेल एवढा आहे, म्हणजे सफिशियंट क्वांटिटीमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी कुठेही घाबरण्याचे काम नाही. तथापि व्यावसायिक सिलेंडर जे आहेत ते व्यावसायिक सिलेंडर याचा साठा तिघी कंपन्यांनी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी बंद केलेला आहे. तसेच जे घरगुती गॅस सिलेंडरसाठी बुकिंग ग्राहकांना करायचे आहे, पूर्वी ते 21 दिवसानंतर दुसरी बुकिंग रिफिलची त्यांना करता येत होती. तथापि आता ते कॅपिंग 21 दिवसांवरून 25 दिवसांवर केलेलं आहे. परंतु काही गॅस एजन्सी, गॅस वितरक वगैरे हे जास्त पैसे आकारतायत अशा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, लिखित आणि तोंडी स्वरूपात. तर आम्ही तेथे आमचे जे भरारी पथक आहे ते पथक पाठवून त्याच्यावर नियमानुसार कारवाई करत आहोत. सर, आता आपण सांगितलं की व्यावसायिक जे सिलेंडर आहेत म्हणजे कमर्शियल गॅस सिलेंडर जे आहेत त्याचा पुरवठा आता सध्या वितरकांनी बंद केला आहे. मात्र बऱ्याच लोकांकडे फक्त 2-2, 3-3 दिवस पुरेल एवढा स्टॉक आहे आता. तर त्या लोकांना पुढच्या काय सूचना असतील आपल्या? आता त्यांना कधी नेमकं सिलेंडर मिळणार आहे कमर्शियल? व्यावसायिक सिलेंडरबाबत आम्हाला जे शासनाकडून म्हणजे निश्चित स्वरूपाच्या सूचना येतील त्यानुसार मी आपणाला पुढे सांगू शकतो. परंतु घरगुती गॅस सिलेंडरबाबत ग्राहकांनी अजिबात काळजी करण्याची काही गरज नाही आहे. काही ठिकाणच्या सर आपल्याकडे काही अशा तक्रारी आल्या आहेत की काही ठिकाणी काळा बाजार केला जातो आहे, परस्पर बुकिंग करून ते सिलेंडर डिलिव्हर करून घेतलं जातं आहे, मात्र प्रत्यक्ष ग्राहकाला मिळत नाही, अशा पण तक्रारी आहे. या संदर्भात आपल्याकडून कशा पद्धतीने कारवाई केल्या जाते? आम्ही काळा बाजार केला जात आहे किंवा जास्त दराने ते सिलेंडर विक्री करण्यात येत आहे, या संदर्भात आहे ना आम्ही आमचे पूर्ण जिल्हा लेवलवर पथक यापूर्वीच आम्ही स्थापन केलेले होते. तेच पथक आता आम्ही ॲक्टिवेट करून त्यांच्यावर आम्ही म्हणजे इसेन्शियल कमॉडिटी ॲक्ट त्याच्या अंतर्गत कारवाई करत आहोत. आम्हाला रिपोर्ट प्राप्त जिल्ह्यातली कुठे काळा बाजार संदर्भात आमच्याकडे अशी एक दूरध्वनीवरून चाळीसगाव तालुक्यातली तक्रार प्राप्त झाली होती. तिथं आम्ही आज पथक पाठवलं आहे आता दुपारून. त्याचा रिपोर्ट आल्यावर आम्ही त्याच्यावर ताबडतोब नियमानुसार कारवाई करू. तर अशा पद्धतीने नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना प्रशासनाकडून आत्ता आपल्याला प्राप्त झालेली आहे की 15 दिवस पुरेल एवढा घरगुती सिलेंडरचा साठा आपल्याकडे आहे. त्यामुळे लोकांनी ताणतणाव करू नये, आवश्यकतेपेक्षा जास्त बुकिंग करू नये. प्रत्येकाला 15 दिवस पुरेल या पद्धतीने आपण आपापल्या घरगुती गॅसच्या सिलेंडरचं बुकिंग करून सिलेंडर प्राप्त होत आहे. मात्र दुसरीकडे ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींनुसार भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई देखील केली जाणार असल्याचं आपल्याला पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर व्यावसायिक सिलेंडर संदर्भातला पुरवठा जो आहे तो या ठिकाणी वितरणाकडून थांबवण्यात आल्यामुळे आता शासनाच्या पुढच्या सूचना येईपर्यंत त्यावर निश्चित कुठलाही आत्ता मार्ग काढता येणार नाही. शासनाच्या ज्या पद्धतीने गाईडलाईन्स किंवा सूचना येतील त्या पद्धतीने पुढच्या काळात कारवाई केली जाईल, अशी देखील महत्त्वाची माहिती आपल्याशी बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी दिली आहे. किशोर पाटील, TVN मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.